असं भविष्यात होणार नाही। तुम्ही आता उल्लेख केला सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांना कव्हर करणारा हा कायदा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मग नीट तर आहेच कारण ती मुख्य आहे, त्या अनुषंगाने सगळं हे रामायण घडलेलं आहे। NTA आहे, UPSC आहे, MPSC आहे, तर यासारख्या सगळ्या महत्त्वाच्या सार्वजनिक परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी या दुरुस्ती विधेयकामध्ये नेमक्या कोणत्या प्रमुख तरतुदी करण्यात आल्या? आता कसं आहे की आपल्याकडे सरकारी आणि निमसरकारी अशा ज्या सगळ्या एकूण व्यवस्था आहेत त्या सगळ्याच आता स्पर्धात्मक परीक्षांमधून उमेदवारांना निवडतात। म्हणजे त्या बँका असू देत, रिझर्व्ह बँक असू दे किंवा सैन्य दल असू देत किंवा मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या तर परीक्षा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत। या सगळ्या ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षा होतात आणि त्याच्यामध्ये एकदा जर काही गडबड झाली, विशेषतः त्या जेव्हा देशव्यापी परीक्षा असतात त्याच्यात एक गडबड झाली तर त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये गडबड करणारे जे लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देणं किंवा त्या शिक्षेची तरतूद करणं हे जसं आवश्यक होतं, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आता जी तांत्रिक प्रगती झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, त्या तांत्रिक प्रगतीचा उपयोग हे अनेकदा गडबड करण्यासाठी केला जातो। म्हणजे ब्लूटूथचा वापर करायचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा किंवा वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधनंही सोबत घेऊन जायची, असे अनेक प्रकार होतात। त्या सगळ्या प्रकारांवरती सुद्धा नियंत्रण मिळवावं लागेल आणि सरकार केवळ आत्ता कायदा करून थांबलं नाही आहे, तर सरकारने नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकार समिती पण नेमली। म्हणजे आता हे कायदा होऊन थांबले असं नाही आहे, ही प्रक्रिया आता पुढे सुरू राहील आणि त्या समितीमध्ये IITचे संचालक, अनेक वैज्ञानिक असे अनेक लोक आहेत आणि या सगळ्या मंडळींनी जर सविस्तर अहवाल पुढे दिला तर त्यानुसार या परीक्षा पद्धतीमध्ये आणखीन नियंत्रण आणता येईल। आता त्याच्यातली एक छोटीशी तरतूद तुम्हाला सांगतो की ब्लॉकचेन पद्धतीचा वापर करून आता परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याला कोणती प्रश्नपत्रिका येणार आहे हे केवळ 5 मिनिटं आधी ठरणार आहे। अच्छा, आता इतका जर वेगवान आणि तांत्रिक प्रगतीचा उपयोग करून आपण केला तर कोणताही पेपर आधी मिळणं किंवा फुटणं याला काही अर्थच राहणार नाही, कारण अनेक प्रश्नपत्रिका असतील, कोणत्या विद्यार्थ्याला कोणती येईल हे माहीत नसेल आणि त्याला कोणती द्यायची हे तांत्रिक प्रगती करून आपण 5 मिनिटं आधी फक्त ठरवू की त्याला कोणती प्रश्नपत्रिका मिळणार आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे जे उपाय आहेत ते सरकारने योजलेत आणि मला असं वाटतं की त्यातून पुढची परीक्षा पद्धती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या निर्वेधपणे पार पडतील अशी मला आशा वाटते। हे जे सगळे गैरप्रकार करणारे असतात त्या